ओम दुर्गाय नमः। अध्याय 3 सेनापतींसह महिषासुराचा वध। ओम चंडिकाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम मेधा म्हणाले सुरथाला। अशा प्रकारे त्यावेळा देवीकडून निष्पात झाला बलाढ्य असुरसेनेचा। ते नष्टचर्य पाहून चिक्षुर मनी क्रोधायमान सेनापती तो चौताळून अंबिकेवरी धावला आणि मेघाने मेरू शिखरावर करावी पर्जन्यवृष्टी अनिवार। तेवी रणभूमीत तियेवर सोडू लागला बाणांते। तधी तियेने आपल्या शरांनी त्याचे बाणजाल छेदुनी त्याच्या रथाचे तुरग आणि सारथीही मारला। मग तयांचे चाप भेदुनी उंच ध्वजही टाकीला तोडुनी। केले जर्जर शरीर बाणांनी त्या भग्न धनुष्य दैत्याचे। तधी जयाचे धन व अश्वरथ सारथीही झाला नष्ट। तो ढाल तलवार हातात घेऊन या धावला। त्याने सिंहाच्या मस्तकावर तैसाच देवीच्या वामहस्तावर चपळाईने केला प्रहार अति तीक्ष्ण खड्गाने। परी तियेच्या भाऊवर पडता भंगली तलवार। तेने संतप्त तो असुर नेत्र आरक्त झाले। आधी तयाने शूल उगारून भद्रकाली ते मारला फेकून। तो भानुबिंबासम दीप्तिमान महावेगे निघाला। ते तियेने निजशूल मारून त्या शूलाचे केले भेदन। त्या सवे चिक्षुराचे खंडन प्राण घेतले तयाचे। तो महिषाचा प्रतापवंत सेनानी पडता रणांगणात। देवपीडक चामरशनात हत्तीवरुनी ठाकला। त्याने अंबिके ते लक्षण शक्ती टाकली तोरा करून। तधी तियेने हुंकारून केले निष्प्रभ तिज लागी। तो प्रहार वाया गेला। तेने दैत्य तो अति कोपला। महा आवेश शूल फेकला। वधावया त्या देवी ते। तोही तियेने बाण मारून केला निमिषी छिन्न भिन्न। तिचा सिंहही क्रोधायमान असुरावरी लोटला। त्याने झेप घेऊनी प्रबळ गाठले गजाचे गंडस्थळ। आणि बाहुयुद्ध तात्काळ करू लागला त्याच्यासी। त्या शर्तीच्या लढतीत दोघे कोसळले रणात। तरी आवेग आघात करीत भिडले एकमेकात। तो वनराजे आकाशात झेप घेतली महावेगात। आणि पंजाच्या फटक्यात शिर तोडले तयाचे। उदग्र दैत्य देवीकडून शिळा वृक्षांचा मार खाऊन झाला शतविशत भीषण। प्राण सांडिले रणांगणी कराल दैत्यही तिच्या हातून। हस्तिदंताचे प्रहार होऊन मुष्टी थपडांनी जर्जर होऊन धराशायी झाला। उद्धत संतप्त अंबिकेकडून गदाघाते झाला चूर्ण। तियेच्या भिंदी पाले जान गेला बाष्कले यमग्रही। ताम्र अंधक दोघे जण त्यांचा बाणांनी घेतला प्राण। दुर्धर दुर्मुख बलवान तेही तैसेच मारिले। मग त्रैनेत्राच्या परमेश्वरीने आपुल्या प्रखर त्रिशूलाने उग्रास्य उग्रवीर्यासह वेगाने महाहनुही पाडिला। तीक्ष्ण खडगे बिडालाचा शिरछेद केला साचा। प्रत्येक दैत्य महत्वाचा भिडूनी कापला रणांगणी। तै निजसेनेचा संहार पाहून दैत्यपती तो क्रोधायमान महिषाचे रूप घेऊन धावला देवी गणावरी। तयाने मस्तके धडा देऊन आणि खुरांनी प्रहार करून आवेगे पुष्चे ताडन करून केले विदीर्ण कित्येकांते शिंगे खुपसून कित्येकांते धक्के देऊन कित्येकांते वेगे चिरडून भूमीवरी पाडले। कित्येकांते आरोळ्यांनी कित्येकांते गिरक्यांनी कित्येकांते सुस्कारांनी केले त्रस्त उद्ध्वस्त। अशा प्रकारे देवगणांना लोळवूनी रणांगणा मारावया देवी वाहना। झेपावला तो पुढती तेव्हा मात्र जगदंबेला संताप अनावर झाला। असुरपती ते रोखायला सरसावली ती पुढती। तिची आक्रमकता पाहून महिषासुरही क्रोधित होऊन निज खुरांनी तेथील जमीन उकरू लागला आवेगे। आणि आपल्या शृंगांनी उंच पर्वत उखडूनी श्रीदेवी ते लक्षुनी फेकू लागला त्वेषाने। त्या समयीचे त्याचे गर्जन तैसेच वेगवान भ्रमण
तेने भूमी कंपायमान भेगा पडल्या तिज लागी त्याच्या पुच्छ प्रहारे सागर होय प्रशुद्ध खरोखर तो उसळूनी भूमी चौपेर होऊ लागली जलाधीन त्याच्या शिंगाच्या आघातांनी मेघही विदीर्ण नभांगणी उच्चवासे शतावधी पर्वत उडूनी कोसळू लागले खालती अशा प्रकारे तो दैत्यपती संतप्त होऊनी युद्धासाठी चालून येत आहे पुढती पाहुनी कोपली चंडिका ती तयाच्या वधासाठी अति उद्युक्त झाली चित्ती पाश टाकून सत्वरगती केले बद्ध तयाते तोच तयाने महिष रूप टाकून तोरे सिंह रूप केले धारण तरी तयाचे मस्तक छेदन कराया ते धावली तदी तियेचे जाणुनी मानस झाला वेगे खडगधारी पुरुष तिने करुणी शरवृष्टीस खडग चर्मासह छेदले तेव्हा तयाने महागज होऊन मुखे प्रचंड चित्कार करून निज शुंडे सिंहा ते जकडून ओढू लागला माराया तो तियेने खडग मारून त्याची शुंडाच टाकली तोडून तै मायावी दैत्य फिरून महिष रूप घेतले आणि पुनश्च चराचराला जीवा मात्रांसह त्रैलोक्याला अति संत्रस्त करू लागला नावरे तो कोणासी तेव्हा ताम्रनेत्रा जगन्माता महासंतप्त झाली चित्ता पानपात्रातील मध्यप्राशिता विकट हसू लागली ते पाहुनी बलोन्मत्त तो दैत्यही गर्जन करीत निज शृंगांनी महापर्वत उखडूनी फेकू लागला ते मध्यप्राशनाने मुख आरक्त ती देवी शरवर्षा करीत त्या गिरींच्या ठिकऱ्या उडवीत धाक दावू लागली वदली अडखळत्या वाणीत अरे मुळा जोपर्यंत मी मद्यपान आहे करीत तोवरी करी गर्जना कारण तुझा माझ्या हातून वध होताची जाण आनंदाने अमरगण ऐसीची गर्जना करतील असे बोलून ती भगवती तोरे झेपावली पुढती गाठुनी त्या दैत्याप्रती आरुडली तयावरी आणि त्वेषाने चरणी दडपून हाती तीक्ष्ण त्रिशूल घेऊन कंठावरती आघात भीषण करू लागली तयाच्या परी त्याही आक्रांत स्थितीत महिषासुर तो बलोन्मत्त निज मुखे मूळ राक्षस रूपात येऊ लागला बाहेरी तो अर्धाच बाहेर आला तोच तियेने त्याला रोखला तरीही युद्ध करू लागला तिच्या समेत त्या समयी तोच तियेने महाखडागाने केला शिरछेद वेगाने तेने भयभीत दैत्यसेना केली आक्रोशे पलायन महाशत्रू निष्प्राण झाला तेने आनंदला देवमेळा महर्षींसह त्यावेळेला केली स्तुती अंबेची गंधर्वपती हर्ष विभोर करू लागले गायन सुसूर अप्सरांचे समूह सुंदर तेही नाचू लागले ओम याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यांमधील महिषासुर वध नावाचा 3रा अध्याय पूर्ण झाला।